तेव्हा जर तो तुम्ही आशीर्वादित आहात, living a blessed life, एक आशीर्वादित जीवन जगत आहात, because that is what God tells us. कारण हेच प्रभू आपल्याला सांगत आहे. The word of God is a great blessing. आणि देवाचा शब्द मोठा आशीर्वाद आहे It will free you from any kind of bondage. आणि प्रत्येक बंधनातून तुम्हाला मुक्त करेल. Amen. आमेन. Even as you hear the word, आणि जसं तुम्ही देवाचा शब्द ऐकता, it will free you. ते तुम्हाला मोकळ करेल. All that is not of the devil will be removed from you. आणि जे काही सर्व सैतानाच्या गोष्टी तुमच्यापासून काढण्यात येतील. Okay, yesterday I think so I posted a message on do not let prophecy rob your money. आणि मी एक संदेश काल फेसबुकवर टाकला की कुठल्याही संदेशवाणीला तुमचा पैसा चोरू देऊ नका. Did you read that? तुम्ही ते वाचलं का? You know, it's some people even have on their WhatsApp, आणि काही लोकांकडे तो संदेश व्हॉट्सअपवर देखील आहे like Girish and others. आणि इतरांकडे, माझ्याकडे आणि इतरांकडे आहे. You can ask them, they'll send it to you. आणि तुम्हाला हवं असेल तर मी तो फॉरवर्ड करू शकतो. And that's a very powerful message आणि तो सामर्थ्यशाली संदेश आहे about prophesying. संदेशवाण्यांविषयी. You know, these are very important truths you must know. आणि हे महत्वाची सत्य तुम्ही जाणली पाहिजे. And I know there are many who cannot read English. आणि मला माहिती आहे असं अनेक लोक आहेत ज्यांना इंग्रजी समजत नाही. So I need someone to translate my messages आणि मला हवे कोणीतरी हे संदेश भाषांतर करावे मराठीमध्ये, so it could bless even others. जेणेकरून इतरांना आशीर्वाद हा होईल. Because I have many messages on my Facebook page. फेसबुकवर अनेक संदेश आहेत And today many are using prophecy आणि आज अनेक जण संदेशवाणीचा उपयोग करत आहेत to rob many things from you. तुम्हापासून अनेक गोष्टी चोरण्यासाठी. So you need to know all this. म्हणून तुम्ही या गोष्टी जाणून घ्या. Amen. आमेन. Read that message. तो संदेश तुम्ही You'll be वाचा, blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. Today, though yesterday I spoke to you about two very important things. आणि काल मी दोन महत्वाच्या गोष्टींविषयी सांगितलं. One is the born again experience आणि एक आहे नवीन जन्माचा अनुभव or eternal life, किंवा सार्वकालिक and जीवनाचा. second is salvation. आणि दुसरं आहे तारण. And I told you that both are very different. आणि मी सांगितलं हे दोन्ही वेगळे आहेत. But first comes the born again experience. प्रथम येतो नवीन जन्माचा I अनुभव. know many must have come online and you have heard me speaking this morning in Pimpri Church. आणि मला माहिती आहे अनेक जण मी पिंपरी चर्च मध्ये सकाळी बोलताना ऑनलाईन आले असतील. Yeah, I think you have heard it. मला माहिती आहे तुम्ही ऐकलं Because असेल. there were nearly about 33 to 35 shares. आणि कमीत कमी 30 ते 35 ते 33 असे लोकांनी त्याला शेअर केलंय. So I think many have heard it. मला माहिती आहे अनेकांनी ऐकलंय. I know some are hearing from Dubai also. आणि मला माहिती आहे काही लोक दुबईवरून ऐकत आहेत. So it's good. म्हणजे चांगलं आहे. Okay. So I thought of continuing that message. आणि मी विचार केला तो संदेश चालू But I ठेवावा. also saw that many people look for healing. पण मी पाहिलं की अनेक लोक आरोग्याकडे पाहत And असतात. I told you yesterday that our father said, you don't have to fear. आणि मी काल सांगितलं आपल्या पिता बोललाय की तुम्हाला घाबरायची गरज नाही. God is for us. आणि प्रभू आपल्यासाठी आहे. Those who fear, they don't have hope in the true and the living God. आणि जे घाबरतात, ज्यांच्यात भीती आहे, त्यांच्यामध्ये प्रभूमध्ये आशा नाहीये. You know, one thing I was just thinking, I would like to share. आणि मी एक गोष्ट विचार करत होतो आणि तुम्हाला ही सांगायची आहे. You know, any church that has healing or that pastor does healing, आणि कुठल्याही मंडळीमध्ये आरोग्य किंवा ते पाळक आरोग्य करतात, there will be someone who will criticize आणि असे काही लोक जे निंदा करतील. when someone is sick and not healed. आणि जस्ट कोणीतरी आजारी असेल त्यांना आरोग्य मिळत नाही. They'll see, देखो इतना मंडली में रेगुलर आता बीमार है वो ठीक नहीं हो गया से. But there are two sides to it. पण त्याला दोन बाजू आहेत. On one side we can see that people expect in this church there should be healing. आणि एक बाजू आपण पाहतो की या मंडळीत लोकांना आरोग्य हवंच आहे. Amen. That is good sign. आणि हे चांगले चिन्ह आहे. That means when the pastor prays there is healing. याचा अर्थ जेव्हा पाळक प्रार्थना करतात तिकडे आरोग्य घडतं. And how this person is not healed? मग या व्यक्तीला आरोग्य कसं मिळालं See, नाही? they won't talk like this in a church where there is no healing. आणि अशा मंडळीत जिकडे आरोग्य नाही असं तिकडे ते बोलणारच नाही. Like when I was in a dead church, कारण ज्यावेळेस मी एका मृत मंडळीत होतो, we never believed for healing. आम्ही आरोग्यात कधीच विश्वास धरला We नाही. didn't go to church to receive healing. आम्ही मंडळीला आरोग्य स्वीकारण्यासाठी Or जात नसे blessing. किंवा आशीर्वाद मिळवण्यासाठी It was जात just नसे. fulfilling some religious obligation. आणि ते फक्त काहीतरी धार्मिक रूढी परंपरा पूर्ण We had to करण्यासाठी. go to church, so we went. आणि आम्हाला मंडळीला जायचं होतं म्हणून आम्ही And if जायचो. we became sick, आणि जर तुम्ही आजारी we would झाला go to the doctor. मग आम्ही डॉक्टरांकडे जायचो. Amen.
It was never that way. Ki, if I'm sick, so let me go to church and let pastor pray for me. That thought never came. आणि असं नव्हतं की जर मी आजारी आहे चला मंडळीत जाऊन पास्टरकडून प्रार्थना करून घेऊया असा विचारच नव्हता. Hello. So we went to church. म्हणून आम्ही मंडळीला जायचो. There are some Roman Catholics here. मग इकडे काही रोमन कॅथलिक लोक असतील. Hello. Yeah, you know it. तुम्हाला माहित आहे. So we never went for healing. आणि आम्ही आरोग्यासाठी कधीच So जात नसे. even if there was someone who was not healed, we would never criticize. आणि जरी कोणी बरं होत नसे आम्ही निंदा करायचो नाही. We had no expectation of healing in the church. कारण मंडळीत आरोग्याची अपेक्षाच आमची We नव्हती. never believed the priest will pray and get us healed. आणि आम्ही विचारच केला नाही आणि विश्वास धरला नाही की ते जे याजक आहे आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला आरोग्य मिळेल. If there was a problem, if the doctor suggested surgery, we would go for a surgery, rest at home, then come to church. आणि मग जर डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन करायचो घरी विश्रांती घ्यायचो आणि मग मंडळीला जायचो. If there's any problem, we would get it solved in our home. आणि कुठली समस्या असेल आम्ही घरीच सोडवायचो. We had no expectation आणि आमच्या कुठल्याच अपेक्षा that when नव्हत्या I go to church, I'll be healed. की आम्ही मंडळीला जाऊ तर आम्हाला आरोग्य मिळेल. So when someone was sick, मग जर कोणी आजारी no असेल one said that, अरे ये चर्च में जाके तुमको आरोग्य नहीं मिला, दूसरा चर्च जाओ तुम. ऐसा कभी नहीं बोला. But where there is healing in a church, पण ज्या एका मंडळीत आरोग्य घडतं where the pastor prays and people are healed, आणि जस्ट पाळक प्रार्थना करतात आणि लोकांना बरं and there होतं are some who are not healed. आणि असे काही जण आरोग्य मिळत There are नाही. believers who would say, see, इतना regular रह के भी वो बीमार है, तुम दूसरा चर्च जाओ. See, it's a good sign on one side आणि एका बाजूला एक चांगलं चिन्ह that आहे there is people who are expecting healing. की असे लोक आहेत जे आरोग्याची अपेक्षा धरत आहेत. On the other side, आणि दुसऱ्या the बाजूला wrong thing is that चुकीची गोष्ट अशी आहे they criticize. ते निंदा करतात. Amen. So for me, it's a good thing मग माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. when people say that. ज्या लोक असं म्हणतात Means that they believe there is healing in the church. याचा अर्थ ते विश्वास धरतात मंडळीत आरोग्य आहे. Amen. Amen. Okay. Now let me go to the message. चला संदेशाकडे जाऊया. So yesterday I was showing you about eternal life. आणि मी काल तुम्हाला सार्वकालिक जीवनाविषयी And सांगत then होतो I was showing you about salvation. आणि मग तुम्हाला तारणाविषयी सांगत होतो And both are very different. आणि दोन्ही वेगळे आहेत. First it begins with eternal life. आणि प्रथम ते सुरू होतं सार्वकालिक जीवनाने. Eternal life is not living forever. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे कायमसाठी जगणं नाही. That is there. ते तिकडे आहे Because everyone is going to live forever. कारण प्रत्येक जण कायमसाठी जगणार आहे. Some will live in heaven forever. आणि काही स्वर्गात कायमसाठी And जगतील some will be living in hell forever. आणि काही लोक नरकात कायमसाठी So जगतील. everlasting life is not that kind of a life. आणि सार्वकालिक जीवन त्या प्रकारचं जीवन नाही That's the आहे. life of God ते देवाचं जीवन आहे in us, आपल्या आतमध्ये, by which we can know Him as our Father. ज्याच्या द्वारे आपण त्याला जाणू शकतो आपला पिता म्हणून. That's what the Bible says. आणि Bible Eternal सांगतो. life is knowing God. सार्वकालिक जीवन म्हणजे प्रभूला जाणणं. Amen. Amen. As you know your own parents, जसं तुम्ही स्वतःच्या आई वडिलांना ओळखता, as you're in intimate relationship, fellowship with them, जसं तुमचं त्यांच्याशी जवळीक नातं आणि सहभागिता in the असते, same way you know God. त्याच प्रकारे तुम्ही देवाला जाणता. Amen. Amen. That's the life you have. आणि हे जीवन तुमच्या You can आतमध्ये. never say, I don't know God. तुम्ही असं म्हणू शकत नाही मी देवाला जाणत नाही. You can never say that. तुम्ही असं म्हणू शकत नाही. You know Him the closest. तुम्ही त्याला सर्वात जवळून जाणता. Who is the closest to God? देवाच्या अगदी जवळ कोण आहे? Jesus. येशू. You're in Jesus. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. Jesus is in you. ख्रिस्त You have तुम्हामध्ये, His life. तुमच्या त्याचं You जीवन are आहे. the closest. तुम्ही त्याच्या जवळ आहात. No one knows more than you know. The ones who don't have the life, they cannot know Him. आणि जितकं तुम्हाला माहित आहे तितकं त्यांना माहित नाही, त्याचं जीवन नाही म्हणून ते त्याला ओळखत नाही. Only by His life you can know Him. फक्त त्याच्या जीवनाच्या द्वारे तुम्ही त्याला ओळखू शकता. Amen. You Amen. know Him. तुम्ही त्याला जाणता, You ओळखता. know Him. तुम्ही त्याला ओळखता. Anytime you can have an intimate relationship with Him. कधीही तुम्ही त्याच्याबरोबर जवळीकची सहभागिता करू शकता. This is grace. आणि ही आहे We don't कृपा. deserve, but this is grace. आणि आपण त्याची योग्य नाही पण ही कृपा आहे. You know, whenever I speak about grace, आणि ज्यावेळेस मी कृपेविषयी and बोलतो then some people don't understand or misunderstand, की काही लोकांना समजत नाही किंवा गैरसमज करून घेतात. I've developed this kind of attitude आणि मी असा स्वभाव तयार that केला, if people don't believe, जर लोक विश्वास धरत when you नाही, speak grace and love, जेव्हा मी कृपा आणि प्रीतीविषयी बोलतो, you need to say, तुम्ही असं म्हटलं पाहिजे, anyway, I will love you. कसंही असो मी तुझ्यावर प्रेम करेन And I will forgive you in advance, आणि मी तुला आधीच क्षमा करून टाकीन, even if you say anything against it. जरी तू माझ्या विरुद्ध काही बोलला तरी. See, that's the attitude you need to carry. आणि असा स्वभाव तुम्ही घेऊन चालावा. Amen. Amen. You know, today, Holy Spirit told me this. आणि आज पवित्र आत्म्याने असं सांगितलं, You know, the Bible says, don't give him place. आणि बायबल सांगतं त्याला जागा देऊ नका. Don't give the devil any place. सैतानाला कुठली जागा देऊ He नका. asked me, what does it mean to you? आणि त्याने मला विचारलं याचा अर्थ तुला काय वाटतो. I said many things, मी अनेक गोष्टी सांगितल्या, but then he made me to understand पण त्याने मला हे what समजावलं are the meaning of this
याचा scripture, या अध्यायाचा एक अर्थ असा आहे, don't give him place means, त्याला जागा देऊ नका याचा अर्थ, how do you give him place? तुम्ही त्याला कसं जागा देता? When you keep any darkness that is not of heaven, आणि जो कुठला अंधकार जो स्वर्गाचा नाही, ज्या गोष्टी तुम्ही ठेवता it's an invitation for him. ते त्याच्यासाठी एक आमंत्रण आहे. See, the devil doesn't come when there is light. पहा, जिकडे प्रकाश आहे सैतान तिकडे He येत नाही, needs darkness. त्याला अंधाराची गरज लागते. That's the way of his entry. आणि अशा प्रकारे त्याचा प्रवेश You होतो. keep anything of hell. तुम्ही कुठल्याही You नरकाची know, गोष्टी when I ठेवाल, say hell, people don't understand. आणि जस्ट मी नरक म्हणतो, लोकांना समजत नाही. People think, oh, Pastor, hell cover. No. See, that is my short form. आणि ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. You know, when I pray, जस्ट मी प्रार्थना करतो, by Holy Spirit's leading, पवित्र आत्म्याच्या I use मार्गदर्शनाने this hell as short form. मी हेल नरक याला शॉर्ट फॉर्म किंवा थोडक्यात असं वापरतो. Anything that is of hell, कुठलीही गोष्ट नरकाची असेल, bitterness, hate, anger, jealousy, pride, all these things belong to hell. कडूपणा, द्वेष, हेवा, राग, मत्सर या सर्व गोष्टी नरकाच्या आहेत. So when I have to use short form, जर मला कुठल्या थोडक्यात सांगायचं anything असेल, of hell, कुठलीही गोष्ट नरकाची, I don't keep it. मी ती ठेवत नाही. Amen. आमेन. Because the Bible says, कारण बायबल सांगतं, don't give him place. त्याला जागा देऊ नका. And people thought giving him place means inviting the devil. आणि No. लोकांना असं वाटलं की जागा देऊ नका म्हणजे सैतानाला आमंत्रण देणं. The invitation you give him is by keeping darkness आणि त्याला आमंत्रण कशामुळे देता? अंधकार ठेवून in your soul. तुमच्या जीवात. Anything that is not of heaven कुठलीही गोष्ट जी स्वर्गाची नाहीये, is an invitation for the devil. ते सैतानासाठी आमंत्रण आहे. That means he is invited in your life. याचा अर्थ त्याला तुमच्या जीवनात आमंत्रण आहे. Amen. आमेन. Don't give him place. त्याला जागा देऊ नका. So that's why I told you. म्हणून मी सांगितलं, This is the attitude I maintain. आणि असा स्वभाव मी ठेवलाय, That I love you anyway. मी कसंही तुझ्यावर प्रेम करीन. Even if you speak anything, जरी तुम्ही माझ्यावर I'll बोला, forgive you in advance. मी आधीच तुम्हाला क्षमा करून टाक. Every day, रोज I clear my life. माझं जीवन मी स्पष्ट करतो, स्वच्छ Every day करतो. I do it. रोज मी ते करतो. I don't keep anything of hell in my life. आणि कुठलीही गोष्ट माझ्या जीवनात नरकाची ठेवत नाही. Because that's an invitation. You don't have to tell the devil to come. He's invited when you keep darkness. आणि तुम्हाला सैतानाला आमंत्रण द्यायची गरज नाही. जेव्हा तुम्ही अंधकार ठेवता, तो See, येतोच. grace doesn't mean everything will happen automatically. कृपा म्हणजे सर्व काय आपोआप घडेल असं नाहीये. That is passive faith. आणि तो स्वीकरणीय विश्वास नाहीये. सब ठीक हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. ऐसा नहीं है. Faith का इस्तेमाल करो. Amen. Use the word of God. देवाच्या शब्दाचा उपयोग करा. Confess with your mouth. तुमच्या मुखाने कबूल करा. Amen. Amen. I don't tolerate this. मी याला सहन करत You are नाही. people of authority. तुम्ही अधिकाराचे लोक You आहात. must know who you are. तुम्ही जाणून घ्या तुम्ही कोण आहात. Amen. Amen. What you don't tolerate, कुठली गोष्ट तुम्ही सहन the करत नाही, devil can do nothing. मग सैतान काही करू He is शकत नाही. defeated. तो पराजित We आहे. have Jesus in our life. आपल्या जीवनात येशू आहे. Jesus means victory. येशू म्हणजे विजय. What's the meaning of Jesus? येशूचा अर्थ काय? Who is Jesus for you? तुमच्यासाठी येशू कोण आहे? He is a victor for you. तो तुमच्यासाठी विजेता When आहे. you say Jesus, जसं तुम्ही म्हणता you're येशू, an overcomer. तुम्ही एक विजयशाली आहात. Amen. Amen. Is the name above every name. आणि तो नाव नावापेक्षा वर आहे. Every knee shall bow in his name. त्याच्या नावापुढे प्रत्येक गुडघा That's the टेकला name जाईल. you have. आणि हेच नाव तुमच्याकडे आहे. Amen. Amen. What a blessing. किती मोठा आशीर्वाद. A Christian is a blessing. एक ख्रिस्ती म्हणजे आशीर्वाद आहे. Amen. Amen. That's the way I see it. अशा प्रकारे मी पाहतो. I don't know how you see it. मला माहित नाही तुम्ही कसं पाहता. Don't allow any darkness to come into your life. तुमच्या जीवनात कुठला अंधकार येऊ देऊ Clear your नका. life daily. आणि रोज जीवन स्वच्छ And करा. don't tolerate. Our father said, the body must know. The body means the body of Christ must know. आणि आपला पिता म्हटला, ख्रिस्ताच्या शरीराने जाणून घ्या. You don't tolerate darkness. तुम्ही अंधाराला सहन करू नका. Amen. Amen. That's your position against the devil. आणि हे तुमचं स्थान सैतानाच्या विरुद्ध आहे. I don't tolerate sickness. मी आजाराला सहन I करत don't नाही. tolerate darkness. मी अंधाराला सहन करत I नाही. don't tolerate defeat. मी पराजयाला I सहन don't करत tolerate नाही. sadness. मी कुठलाही निराशपणाला I don't सहन tolerate करत नाही. discouragement. मी कुठलाही निराशपण सहन करत नाही. Amen. Amen. That's not my place I live. आणि ही माझी स्थान नाहीये. Yesterday I told you आणि मी काल सांगितलं, when I was teaching about born again and what do you call salvation. Salvation means soteria. आणि तारण म्हणजे सोटेरिया, That is very different. आणि तो वेगळा भाग आहे. I'll teach you in depth about that. आणि त्याविषयी मी खोलवर शिकवीन. So that is your position. आणि ते तुमचं स्थान आहे, पद आहे. You must show that you don't tolerate darkness. आणि No. तुम्ही असं दाखवून द्या की मी अंधाराला सहन करत नाही. As Jesus said, जसं येशू बोलला, Satan is coming. सैतान येत आहे He has got nothing in me. आणि माझ्यात त्याचं काही नाहीये. Look at this. पहा, No place for him. त्यासाठी कुठली जागा नाहीये. That's the way you live. अशा प्रकारे तुम्ही जगा. Amen. Amen. You know, that's why the scripture says, म्हणून अध्याय सांगतं,
In James 4:17, आणि याकोब 4:17 मध्ये submit yourselves therefore to God. आणि देवाच्या स्वाधीन व्हा. How? कसं? By the word of God. देवाच्या शब्दाने. You resist the devil. तुम्ही सैतानाचा प्रतिकार करा. You resist the devil. तुम्ही सैतानाचा And he प्रतिकार will flee करा from you. आणि तो तुम्हापासून पळून जाईल. That means there are some things of God याचा अर्थ अशा काही गोष्टी देवाच्या आहेत that you keep. ज्या तुम्ही ठेवा And something of the devil. आणि अशा काही गोष्टी that you सैतानाच्या don't keep. आहेत, ज्या तुम्ही ठेवू नका. It means you don't tolerate that. याचा अर्थ तुम्ही त्याला सहन That's करू not नका my nature. आणि तो माझा स्वभाव नाहीये. My nature is heavenly. माझा स्वभाव And स्वर्गीय आहे. heaven doesn't tolerate darkness. आणि स्वर्ग अंधाराला सहन करत नाही. Amen. Amen. When Satan rose up, जेव्हा सैतान उठला, our Father banished him. आपल्या पित्याने त्याला स्वर्गातनं बाहेर काढलं. Hello. He didn't tolerate it. त्याने त्याला सहन केलं नाही. God never tolerates it. प्रभू त्याला सहन करत नाही. You have his image. तो मामध्ये त्याचं रूप You आहे. have his likeness. तुम्ही त्याच्या प्रतिमा आहे. Amen. Amen. Likeness means you act like him. आणि त्याचं रूप म्हणजे तुम्ही त्याच्या सारखं वागता. They don't tolerate darkness. ते अंधाराला सहन करत नाही. No one is allowed in heaven without the blood. आणि रक्ताशिवाय कोणाला स्वर्गात परवानगी नाहीये. Amen. Amen. Because the blood of Jesus cleanses from every sin. कारण येशूचं रक्त प्रत्येक पापापासून धुवून शुद्ध Heaven करतं. doesn't tolerate darkness. स्वर्ग अंधाराला सहन करत नाही. That's why they made a separate place called hell. म्हणून एक वेगळी जागा तयार केली ज्याला नरक बोलण्यात आलं. Amen. Amen. So you are those people. मग तुम्ही ते लोक आहात. You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Satan has no right सैतानाकडे हक्क नाहीये to reign and rule. राज्य आणि सत्ता He's करण्यासाठी. reigning and ruling because of the people आणि तो लोकांमुळे राज्य आणि सत्ता करत whom आहे. he has kept by deception. ज्यांना फसवणुकीच्या And दाराने lies. आणि खोट्याने बांधून ठेवलंय. Deception and lies as the power of the devil आणि फसवणूक आणि खोटीचं सामर्थ्य सैतानाचं आहे, by which he can control you. ज्याच्याद्वारे तो तुमच्यावर नियंत्रण करू शकतो. Amen. And because of them, आणि त्याच्यामुळे he has authority in some areas, आणि काही भागात त्याच्याकडे अधिकार आहे, but not over you. पण तुमच्यावर नाहीये. Amen. Amen. There's no authority over you. तुमच्यावर त्याचा अधिकार नाहीये You have authority over him. आणि तुमच्याकडे त्याच्यावर अधिकार आहे. Amen. Amen. He's under your feet. तो तुमच्या पायाखाली आहे. He cannot touch you. तो तुम्हाला स्पर्श पण करू So you must शकत नाही. take that position. मग तुम्ही ते जागा ते पद घ्या. You cannot just lie. Oh, no. तुम्ही असंच व्यर्थ बसू No. नका. What has got nothing to do with God, has got nothing to do with me. आणि ज्याचं देवाशी काही घेणं देणं नाही, माझ्याशी देखील काही घेणं Sickness देणं has नाही, nothing to do with God. आणि आजाराचं देवाशी घेणं देणं नाहीये. So I don't have anything to do with sickness. मग आजाराशी माझं काही घेणं देणं नाही. Submit the things to God. आणि देवाच्या स्वाधीन व्हा. When you believe what he says, जस्ट तुम्ही विश्वास धरता तो जे sickness is बोलतो. not from God. आजार देवापासून नाहीये. So I don't submit to sickness in म्हणून Jesus' name. मी आजाराच्या स्वाधीन होत नाही येशूच्या नावात. Amen. Amen. It's not from God. तो देवापासून I नाही. don't accept it. मी स्वीकारच करत नाही. You know, don't permit sickness. आजाराला परवानगी देऊ नका. Right from the beginning, सुरुवातीपासून don't accept it. त्याला स्वीकारच करू नका. Whether you see it or not, whether you feel it or not, you don't accept it. तुम्हाला दिसो न दिसो, तुम्हाला जाणीव हो न होत स्वीकार करू That's the नका. first step. आणि ती प्रथम पायरी आहे. So when I give the grace message, आणि जस्ट मी कृपेचा संदेश देतो, we always must have a message of hope. आणि आपल्याकडे नेहमी एक आशेचा संदेश असतो. I never think that I'll get the glory. आणि मी असा विचार करत नाही मला गौरव Or मिळेल. I never think I'm great. आणि मी विचार करत नाही मी खूप महान आहे, थोर आहे. It's enough for me that I'm his son. आणि माझ्यासाठी इतकंच पुरेस आहे की मी त्याचा पुत्र आहे. Amen. Amen. उससे ज्यादा गौरव नहीं चाहिए मुझे. I don't want to take glory from people. मला लोकांपासून गौरव घ्यायचा नाहीये. I'm already called a son of God. मला आधीच देवाचा पुत्र असं That's म्हणण्यात the आलं. highest position, place God has given me. आणि ते सर्वात उच्च स्थान प्रभूने मला दिले. That's enough for आणि me. ते माझ्यासाठी पुरेस आहे. So I'm not thinking of any glory from any people. आणि कुठल्याही लोकांपासून कुठल्याही गौरवाची अपेक्षा मी करत नाहीये. Amen. I'm his son. मी त्याचा पुत्र आहे. That's enough for me. माझ्यासाठी ते पुरेस आहे. परमेश्वर ने खुद बोला है, तुम मेरा बेटे हो, बस. Amen. उससे बड़ा गौरव नहीं चाहिए हमको. Hello. Amen. If every person who preaches things that way, जर प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे प्रचार करतो, he will never rob God's glory. तो देवाचा गौरव कधी Let चोरणार what नाही. people think. लोक काय विचार Let what करतात, people say. लोक काय बोलत आहे. Amen. Amen. इतना काफी है कि मैं प्रभु का बेटा हूं, बस. Amen. I'm not looking for glory. मी गौरवाची वाट पाहत नाहीये. You should be the same. तुम्ही देखील असंच असावं. I don't care what people say. मला काळजी नाही लोक काय You're good म्हणतात, or bad. चांगलं आहे का वाईट आहे. I'm not waiting for people's applause. मी लोकांच्या कौतुकाची वाट पाहत नाहीये.
The greatest thing I've received is I'm called his son. आणि सर्वात मोठी गोष्ट मला मिळाली की मला त्याचा पुत्र म्हणण्यात आलंय. Amen. Amen. You also think that way. तुम्ही देखील असा विचार Don't go करा. for glory. कौन क्या बोलेगा कौन बराबर नहीं बोले ये बराबर नहीं वो बराबर नहीं नहीं मैं बराबर. अरे you don't have to justify. तुम्हाला सिद्ध करायची You got बसण्याची the गरज नाही. highest honor तुमच्याकडे उच्च मान आहे from the creator. आणि निर्माणकर्त्यापासून. Amen. Amen. He's called you his own son. आणि त्यांनी तुम्हाला त्याचा पुत्र There's no म्हटलंय greater glory than that. आणि त्याच्यापेक्षा मोठा गौरव There's नाहीये no greater boasting than that. आणि त्याच्यापेक्षा मोठी बडाई नाहीये. Boast in what God calls you आणि जे बडाई प्रभूने बोलले त्याच्यात बडाई and करा what God says about you. आणि जे प्रभू तुमच्या विषयी बोलतो That's why त्याविषयी Paul बडाई said, I करा. boast in the Lord. म्हणून पौल म्हणतो मी प्रभू मध्ये बडाई Of what करतो God says about me. की प्रभू माझ्याविषयी काय बोलतो He never त्याविषयी criticizes me. तो माझा निंदा करत नाहीये. Amen. Amen. He never puts me down. तो मला खाली लेखत नाही. He sees me as Jesus. तो मला येशू सारखं पाहतो. As Jesus we are. जसं येशू तसा मी आहे That's what God says. आणि असं प्रभू That's म्हणतो. the way God sees you. अशा प्रकारे प्रभू तुम्हाला You पाहतो don't look at people what they say. आणि लोक कसं काय म्हणतात त्याच्याकडे तुम्ही पाहत नाही. Amen. Amen. You'll be the happiest person. मग तुम्ही सर्वात आनंदी असाल. Others always उसने ऐसा बोला क्या उसने ऐसा बोला उसने ऐसा बोला उसने praise the Lord देखे. Oh my. ये छोटा छोटा ऑनर चाहिए ये पेरिशेबल लोगों से. परमेश्वर ने तुम्हें इतना बड़ा ग्लोरी दे दिया है तुमको. ये बोल के तुम मेरा बेटा है और क्या चाहिए तुमको. He says you are the king. आणि तो म्हणतो तू राजा आहेस. You are my priest. तू माझे याजक आहात. The highest designation सर्वात उच्च स्थान God उच्च has given पद you. प्रभूने तुम्हाला दिलंय. What designation you're looking for. कुठल्या पदाची तुम्ही वाट What पाहताय. applause you're looking for. कुठल्या कौतुकाची What वाट पाहताय appreciation you're looking for. आणि कुठल्या पदाची वाट पाहताय. Hello. Does it matter? आणि त्याची काही हरकत उसने नाही. बोला ना मैं चर्च छोड़ के जाता हूँ. Oh my. I never take it to heart. आणि मी त्याला कधीच हृदयाशी I घेत have नाही. never gone to be, अरे तू चर्च छोड़ के प्लीज आओ ना प्लीज आओ ना. I've never said like that. मी असं कधीच म्हटलो I नाही never feel insecure. आणि मला कधीच असुरक्षित वाटत God नाही. has called me. प्रभूने That's बोलावलंय enough for me. ते माझ्यासाठी पुरेसं आहे. Amen. He's given Amen. me the highest honor. त्याने मला उच्च स्थान दिलंय. I who am not worthy. मी योग्य नव्हतो. I don't deserve. मी त्याचे योग्य नव्हतो. I don't even deserve to stand here. मी इकडे उभं राहायच्या लायकीचा नाही. Amen. We don't deserve anything. आणि आपण कुठल्याही गोष्टीच्या But He has लायकी given us the नव्हतो highest honor. आणि त्याने आपल्याला उच्च मान दिलाय. What more you want? अजून काय हवंय. Let people say what they want. लोकांना काही बोलू दे. Doesn't matter. हरकत नाही. Forgive them. क्षमा करा. Bless them. आशीर्वादित करा. Don't carry offense. आणि हे अडखळे चालू घेऊन चालू नका. Offense is a deadly trap of the devil. आणि नाराजी आणि अडथळे सैतानाचा पाश आहे. Amen. When you're free, ज्या तुम्ही मोकळे असता your faith will be bold. मग तुमचा विश्वास धैर्यशील असेल. You'll trust in God. तुम्ही देवावर भरोसा ठेवाल. Sickness cannot come. आजार मग In येणार Jesus' नाही. name. येशूच्या नावात. Amen. Amen. You must not tolerate sickness. आजाराला सहन तुम्ही You know, करू नये. sin makes you weak. आणि पाप तुम्हाला अशक्त करतं. Darkness makes you weak. अंधकार तुम्हाला अशक्त करतं. God wants that your life be filled with heaven. आणि प्रभूला हवं तुमचं जीवन स्वर्गाने With भरलं light. जावं. प्रकाशाने. And this is His time. जो त्याच्या वेळ Don't let any darkness come. कुठलाही अंधकार येऊ देऊ नका. Don't let offenses bother you. आणि कुठल्याही नाराजीला तुम्हाला त्रास देऊ What देऊ who नका. said this, what said that. This is not कोण काय important. बोललं हे ठेवू नका. Forgive them and bless them. त्यांना क्षमा करा आणि आशीर्वादित He करा. said, vengeance is mine. आणि तो म्हणला सूड घेणं माझं आहे. God will handle the case आणि प्रभू ते स्थिती हाताळेल when you obey or believe the word of God. ज्या तुम्ही देवाच्या शब्दावर विश्वास धरा. Amen. Amen. इसके लिए ऐसे लोग बहुत खतरनाक लोग जो फॉरगिव कर देते आशीर्वाद कर देते उनसे थोड़ा डर के रहो क्योंकि तुम उन लोगों को मैटर प्रभु के हाथ में दे देता है. Amen. But those who don't, पण जे क्षमा they करत keep it नाही to themselves ते हृदयात ठेवतात so that God doesn't handle. जेणेकरून प्रभू त्याला But if हाताळत you नाही. forgive and bless, पण जर तो क्षमा करायला आशीर्वादित you करा give it in the hands of God. मग तुम्ही ती गोष्ट देवाच्या हाती द्याल. God will handle it. प्रभू त्याला हाताळेल. Amen. Hello, you're free. तुम्ही मोकळे व्हाल. You are free. तुम्ही मोकळे व्हाल. Do it every day. रोज असं करा. You see your life. तुमचं जीवन तुम्ही पहा. Every day say, रोज असं I'm म्हणा blessed. मी आशीर्वादित आहे. Sickness cannot touch me. आजार मला स्पर्श करणार Jesus नाही. has paid it. येशूने त्याची किंमत भरली Legally paid it. आणि कायदेशीर किंमत भरली. Sickness knows it. आजाराला The माहित आहे. devil knows it. सैतानाला माहित Heaven आहे. knows it. स्वर्गाला माहित आहे. Angels know it. पवित्र दूतांना माहित आहे. Everyone knows it. सर्वांना माहित आहे. And I believe it. आणि मी विश्वास धरतो. Amen. Amen. That is on one side. On the other side, आणि keep एक our बाजू- soul clean. आणि ही एक बाजू झाली. दुसरी बाजू तुमचा जीव स्वच्छ ठेवा. You know, actually, you don't need me. You need a revelation about who He is. आणि खरं तर तुम्हाला माझी गरज नाही तर तुम्हाला प्रकटीकरणाची गरज आहे की तो कोण आहे. Revelation about
Christ, ख्रिस्ताविषयी प्रकटीकरण what he gave you when he gave his life for you. आणि ज्याने त्याने जीवन आपल्यासाठी दिलं त्यांनी आपल्यासाठी काय दिलंय That's what you need. आणि याचीच तुम्हाला गरज आहे. A revelation एक प्रकटीकरण on the word of God. देवाच्या In your शब्दात life. तुमच्या जीवनासाठी. You need to read the Bible. तुम्ही बायबल वाचलं पाहिजे You cannot take someone's spiritual experiences आणि कुणाचे तरी आत्मिक अनुभव तुम्ही नुसते घेऊ and शकत think नाही it can make up for the word of God. No, आणि तुम्ही असं म्हणू शकता की मी त्याला देवाच्या शब्दाने रदबदली करेल. that could be for him. ते एखादा त्याच्यासाठी That असेल could be for her. आणि ते तिच्यासाठी You need असेल. to have a personal experience. हे त्यांचे वैयक्तिक अनुभव असतील. Don't take experience of others. इतरांचे अनुभव घेऊ नका. And also remember your words create. आणि लक्षात घ्या तुमचे शब्द निर्माण करतात. God did not think and make the world. He आणि spoke and made the world. प्रभूने विचार करून जग बनवलं नाही, त्यांनी बोलून जग बनवलं And we are like him. आणि आपण त्याच्यासारखे आहोत. Amen. We have his DNA. आणि आपल्यामध्ये त्याचं We डीएनए are आहे. born of him. आपण त्याच्यापासून जन्मले We आहोत. have life of God. आपल्या देवाचं We have जीवन आहे another life. आणि एक त्याचं जीवन आहे. Through our human parents, we have one life. आणि मानवी आईवडिलांच्या आधारे एक जीवन आलं That's for human living. आणि ते मानवी You need जगण्यासाठी another life आपल्याकडे एक दुसरं जीवन आहे to go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी. You need another birth. आपल्याला दुसऱ्या जन्माची गरज आहे That's the meaning of being born again. आणि याचाच अर्थ नवीन जन्म With the life of God. देवाच्या With जीवनाने. that life of God, you become a son of God. आणि देवाच्या जीवनाने तुम्ही देवाचे पुत्र होता That's the happiest moment. आणि ते सर्वात आनंदाचा क्षण आहे. Amen. Amen. When God said, when God said, told about Jesus, this is my beloved son, आणि जस प्रभू येशूविषयी बोला हा माझा परमप्रिय पुत्र आहे in whom I'm well pleased. ज्याच्यामध्ये मी अति संतुष्ट आहे. Jesus was so happy. येशू इतका आनंदी होता That's the highest honor. आणि ते उच्च मान आहे. Amen. आमेन. अगर राजा बोलता है ये मेरा बेटा है, तुम बोलेंगे अरे क्या दुख खबर है? हाँ? अरे राजा बोल रहा है, मैं उसका बेटा है, ये सब मेरा है. आमेन. The King of Kings, the Lord of Lords tells you that. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं म्हणतो. So are you looking for anything more? मग अधिक कुठल्या गोष्टींची वाट पाहत आहे काय? See, keep that kind of attitude. अशा प्रकारचा स्वभाव ठेवा. I've kept that. मी असा ठेवलाय. So I never mind what people say. मग मला हरकत नाही लोक काय It's म्हणतात, not important. ते महत्वाचं नाहीये. Every day I forgive them and bless them. आणि रोज मी त्यांना क्षमा करतो आणि आशीर्वादित करतो. Amen. I'm free. मी मोकळा होऊन जातो Whatever God wants to do, He does. आणि जे काय प्रभूला करायचं तो करतो. I don't even remind Him. मी त्याला आठवणी करून देत नाही. प्रभु मैंने क्षमा कर दिया, आशीर्वाद किया, तुमने उसको कुछ किया क्या? You don't have to ask all that. तुम्हाला या गोष्टी विचारायची गरज You नाही. are free. तुम्ही मोकळे होऊन जाता. Amen. When you don't forgive and don't bless, then you're not free. You're bound. मग तुम्ही आशीर्वादित करत नाही आणि क्षमा करत नाही, मग तुम्ही बंधनात आहात. You'll have another quality of darkness, bitterness. मग इतर अंधाराचे गुण तुमच्यात येतील, Another quality कडूपणाचे. of darkness, anger. आणि मग दुसरा गुण येईल Then राग, jealousy. मग मत्सर. धीरे धीरे तुम्हारा अंधकार बढ़ रहा है और सेटन का स्ट्रॉन्गहोल्ड बढ़ रहा है तुम्हारे जीवन में. Why do you want that? मग तुम्हाला या गोष्टी का हव्यात? Hello? You have to be free to work for God. देवासाठी काम करण्यासाठी मोकळा असावं Why do you लागेल. carry all this burden? काय हे ओझं घेऊन चाललाय? Amen. Be free. मोकळे व्हा. That's the purpose of Christ coming. आणि ख्रिस्ताचा येण्याचा हा हेतू आहे. He says there, तो असं म्हणतो for this purpose Christ came that you be free. या हेतूसाठी ख्रिस्त आला की जेणेकरून तुम्ही मोकळं व्हावं. Free means living in the light. स्वतंत्रता म्हणजे त्याचं जीवन जगणं Free means not allowing darkness. आणि स्वतंत्र म्हणजे अंधाराला सहन न करणं. Amen. आमेन. So, you have creative words. तुमच्यामध्ये निर्माण करण्याचे You शब्द need to आहेत. be careful what you say. तुम्ही काय बोलता काळजीपूर्वक असावं. The words that you say जे शब्द तुम्ही बोलता can alter the outcome, आणि त्याचा परिणाम बदलू the शकतो. positive way or the negative way नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकतो. in your situations. तुमच्या स्थितींमध्ये It can set the direction of your life. ते तुमच्या जीवनाची दिशा ठरू शकते. Be very careful with your words. तुमच्या शब्दांविषयी काळजीपूर्वक राहा. Death and life are in the power of your tongue, the Bible says. आणि बायबल सांगतं जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या जीवित आहे. Be very careful. काळजीपूर्वक राहा. तुम्हारा मुंह से जो शब्द निकलता है वो क्रिएटिव शब्द है. आमेन. लाइफ भी दे सकता है, मौत भी दे सकता है, और मौत के बीच में बहुत सारा चीज दे सकता है. हेलो. So take care of your words. तुमच्या शब्दांची काळजी घ्या. The offended people will always talk offense आणि नाराज झालेले लोक नेहमी नाराजच बोलतात because they have never let it go. कारण त्यांनी त्या गोष्टी सोडून दिल्या नाही. Most important thing is Christians must let it go. आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी ख्रिस्त लोकांना त्याला जाऊ द्या. Instead of holding to the light, they hold on to darkness. आणि प्रकाशाला धरून ठेवण्याची अंधाराला धरून ठेवलंय. Hello. You are asked to keep the light. तुम्हाला प्रकाश धरून ठेवण्यास सांगितलंय.
The word of God. देवाच्या शब्दाला. The more you're full of light, जितकं अधिक प्रकाशाने the devil भरला will not come close. मग सैतान जवळ येणार नाही. Amen. Your Amen. meaning to life is that you're full of light. आणि तुमच्या जीवनाचा अर्थ म्हणजे पूर्ण प्रकाशाने That's भरला the heaven way of walking. आणि स्वर्गाचा हा चालण्याचा मार्ग आहे. Amen. Amen. That's the way heaven wants you to walk. आणि तशा प्रकारे स्वर्गाला हवं You तुम्ही चालावं. represent heaven when you walk in the light. आणि जेव्हा तुम्ही प्रकाशात चालता स्वर्गाला सादर And the करता hell trembles. आणि नरक थरथर कापतं. Amen. Amen. That's why Proverbs 18:21 says, म्हणून नीतिसूत्रे death and life in the 18:21 power of the tongue. आणि जीवनाचं आणि मरण्याचं सामर्थ्य तुमच्या जिभेत And आहे those who love it will eat of its fruit, आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्याचं फळ खातील, whether good or bad. चांगलं किंवा वाईट. Very plainly it says, आणि इकडे स्पष्ट लिहिलंय how our tongue and the words we speak can open the door to good or evil in your life. आणि कसं आपले जीवन शब्द आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईटाचे द्वार उघडतील. So remember, म्हणे लक्षात घ्या saints, संतांनो, as a believer, एक विश्वासू या every नात्याने word you utter प्रत्येक शब्द जे तुम्ही बोलता has tremendous power. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. Every day you can declare, आणि रोज तुम्ही घोषित करू my शकता husband is blessed. माझा पती आशीर्वादित My wife is आहे, blessed. माझी पत्नी My आशीर्वादित, children are blessed. लेकरं आशीर्वादित आहेत. I declare, मी घोषित I make करतो, a decree. मी घोषणा करतो, No sickness will come in my house. कुठला आजार माझ्या घरात No येणार नाही. virus will come in my house. In Jesus' name. येशूच्या नावात I take this day for the kingdom of God. In Jesus' मी name. हा दिवस येशूच्या नावात स्वर्गाच्या This राज्यासाठी is घेत आहे. my day. हा माझा दिवस This आहे, is God's day. हा देवाचा The दिवस आहे, kingdom of God's day. देवाच्या I राज्याचा will not let दिवस. the devil rule this day. या सैतानाला मी या दिवसात राज्य करू Let देणार it be नाही. any day. कुठलाही It's दिवस God's असो, day. हा देवाचा You दिवस आहे. make it his day. तुम्ही त्याचा दिवस त्याला You make बनवा, it heaven's day. तुम्ही स्वर्गाचा दिवस त्याला बनवा. Amen. The Amen. devil will not rule that day. मग सैतान त्या दिवशी राज्य करणार नाही. It's your day. तो तुमचा दिवस You'll आहे. have victory. तुम्ही विजय घेऊन याल. Amen. Amen. You must open your mouth and confess you have power in your words. तुम्ही मुख उघडून बोलू शकता, तुमच्या शब्दात सामर्थ्य आहे. Amen. Amen. We do it every day. आणि आम्ही रोज करतो. For the last 30 years, मागच्या 30 वर्षांपासून I'm praying with my wife. मी माझ्या पत्नीबरोबर प्रार्थना करत आहे Apart from my own prayers, आणि माझ्या प्रार्थने व्यतिरिक्त you know, many of the instructions that I gave in Pimpri today, you must hear it. आणि अनेक सूचना मी जे पिंपरीत दिल्या तुम्ही ते ऐकाव्या. It's on the Facebook, you can hear it. आणि ते फेसबुकवर आहे, तुम्ही वाचू If शकता, you ऐकू don't know how शकता. to go there, take someone's help. जर तुम्हाला माहित नाही तिकडे कसं जावं, कोणाची तरी मदत There घेऊ are many शकता. things I've said there अशा अनेक गोष्टी मी तिकडे बोललो that आहे many believers are ignorant. की अनेक विश्वासू लोक अज्ञानी आहेत. You know, ignorant doesn't mean you're bad. आणि अज्ञान त्या म्हणजे तुम्ही वाईट आहात असं नाहीये. No. You're good, तुम्ही चांगले आहात but ignorant. पण अज्ञान आहात. So, you have turned us power in your words. मग तुमच्या शब्दात खूप With सामर्थ्य your आहे. tongue, you can choose to build or destroy, आणि तुमच्या जिभेने तुम्ही ठरवू शकता बांधणी करायचं का नाश करायचा, heal or break, आरोग्य किंवा तोडणं, bring delight or despair. आणि मग आनंद घेऊन येणं किंवा दुःख घेऊन You येणं. can bless or curse. तुम्ही आशीर्वाद देऊ शकता किंवा शाप देऊ शकता. You know, we see this principle in action in many instances in the Bible. आणि बायबलमध्ये अनेक घटनेमध्ये हे तत्व आपण काम करताना पाहतो. Before they received the miracle child, God changed the names of childless couples. आणि जेव्हा चमत्कारिक लेकरू मिळण्याच्या ऐवजी प्रभूने त्या लेकरांचं लिंग देखील Blessing बदललं. आने के पहले उनका नाम ही बदल दिया उसने. Amen. Abraham and Sarai to Abraham and Sarah. अब्राम आणि सारा यांचं नाव अब्राहम आणि सारा असं झालं. Before he told them they will have multitude of children. आणि तुमची अनेक लेकरं होण्याच्या आधी हे सांगितलंय. Look at this. पहा. Okay. Let me speak to you about healing. आणि आरोग्याविषयी बोलू द्या. Let us know this. It is God's healing is God's will for you. आणि हे जाणून घ्या की आरोग्य प्रभूची इच्छा आहे तुमच्यासाठी. That means you must not doubt. याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर शंका बाळगू नका. Neither can you blame. तुम्ही दोष देखील लावू नका. प्रभु क्यों नहीं दिया? क्योंकि प्रभु का इच्छा है तुमको आरोग्य मिले. Amen. It's his will. ही त्याची इच्छा आहे. The word of God is his will. देवाचा शब्द त्याची इच्छा That's आहे. his mind. त्याचं ते मन That's आहे. his desire. ती त्याची इच्छा आहे. That's what he wants to see in your life. आणि हेच त्याला तुमच्या जीवनात पाहायचं आहे. No one can come against it कोणी त्याच्या विरुद्ध येऊ शकत नाही. except your doubt or unbelief. फक्त तुमची शंका किंवा अविश्वास त्याच्या विरुद्ध येऊ शकते. Amen. So once you know the will of God, म्हणजे एकदा तुम्हाला देवाची इच्छा समजली, you have faith to fight it. मग तुमच्याकडे विश्वास आहे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी. Amen. एक बार मालूम पड़ा कि प्रभु का इच्छा है कि मैं आरोग्य जीवन जियो. ऐसा है क्या? Huh?
That means God is not giving me sickness. याचा अर्थ प्रभूने आजार दिला He's नाही not the one behind my sickness. आणि त्यांनी माझे आजार So घेतले I नाही have every right as a child of God to resist it. आणि प्रत्येक देवाच्या लेकरूकडे अधिकार आहे प्रतिकार करण्याचा So don't accept it. म्हणून त्याचा स्वीकार करू In नका Jesus' name. येशूच्या नावात Amen. आमेन. You know, like the people of the world, they can only hope in the doctor. आणि जसं जगातले लोक फक्त डॉक्टरवर आशा ठेवू शकतात That's all. तितकंच But they don't look to God for healing. पण ते देवाकडे आरोग्यासाठी पाहत नाही Only in the Bible we have Jesus as the healer. आणि फक्त बायबलमध्ये येशू आरोग्यदाता म्हणून आहे Amen. आमेन. Once you know He's the healer, आणि एकदा तुम्हाला समजलं तो and He's not आरोग्यदाता the one who gives sickness. आणि तो तुम्हाला आजार देत नाही So as a Christian, मग एक ख्रिस्ती नाते healing is God's will for you. आणि आरोग्य देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे Even Acts 10:38 says, आणि प्रेषितांचे कृत्य 10 "How दिवस God anointed Jesus of Nazareth की प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभूने अभिषेक केला with the Holy Ghost and with power, आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्याने who went about doing good." जो सर्वत्र चांगलं करत गेला You know, Jesus was God's will. आणि पहा येशू देवाची इच्छा होती What He did was what God wanted to be done. आणि जे त्यांनी केलं प्रभूला हवंय ते तसं करावं When Jesus healed, जसं येशूने आरोग्य you दिलं just see as Jesus healing. आणि तुम्ही फक्त येशूला आरोग्य देताना But you know पाहिलं what is that? पण तुम्हाला माहिती आहे ते काय आहे? By healing, He was showing it is my Father's will that you be healed. आणि आरोग्य देऊन हे दाखवत होता की ही माझी पित्याची इच्छा आहे की त्याला आरोग्य मिळावं Amen? Amen. When He went about doing good, जसं सर्वत्र चांगलं करत गेला He was showing तो हे दाखवत होता that God wants that good be done to you. की प्रभूला हवंय की ते चांगलं तुम्हासाठी व्हावं He never did anything apart from a Father's will. आणि आपल्या पित्याच्या इच्छे व्यतिरिक्त त्याने काहीच He केलं was नाही showing the Father's will. तो पित्याची इच्छा दाखवत He होता was showing by healing, this is the will of our Father for you. आणि आरोग्य देऊन हे दाखवत होता की ही पित्याची इच्छा तुमच्यासाठी आहे Amen. आमेन. तो प्रभु ने जो भी किया है इसका मतलब पिता परमेश्वर की इच्छा है ऐसा हो तुम्हारे जीवन में. आमेन. Amen. So there's no doubt. मग तिकडे शंका नाहीये You can say, प्रभु आपका इच्छा है क्या आरोग्य? हाँ? तुमने क्या देखा प्रभु यीशु करते हो? और प्रभु का विरुद्ध ने काम किया है. जो भी किया प्रभु का इच्छा के मुताबिक किया. Amen. इसका मतलब प्रभु का इच्छा है तुम्हारा आरोग्य मिले. आमेन. Amen. आमेन. You must see it that way. तुम्ही अशा प्रकारे पहा Whatever Jesus did, जे काही येशूने केलं He did based on the Father's will. त्यांनी पित्याच्या इच्छेनुसार Our केलं Father wanted it that way. आपल्या पित्याला तसं हवं होतं When Jesus blessed a man, जसं येशूने कोणाला आशीर्वाद our दिला Father wanted that he be blessed. आपल्या पित्याला हवं होतं ते आशीर्वाद त्याला So you मिळावा cannot say, Father, तुम्हारा इच्छा है क्या? मैं बीमार रहूं क्या? अच्छा, ऐसा क्वेश्चन पूछ भी नहीं सकता है. तुम देखो प्रभु यीशु ने क्या किया. किसी को बीमारी छोड़ा उसने. The Bible says he healed all. बायबल सांगते त्याने सर्वांना आरोग्य दिलं Amen. आमेन. That means it is God's will याचा अर्थ ही that देवाची इच्छा all be आहे healed. की सर्वांना आरोग्य मिळावं At least वो faith तो रखो. आमेन. Highest faith रखो. कभी मत सोचो कि प्रभु का इच्छा है क्या नहीं, ऐसा कभी मन में मत लाओ. जीसस ने ऐसा कभी माइंड में लाया ही नहीं. जो भी आया उनको आरोग्य दिया. आमेन. मगर थोड़े लोगों को 6 लोगों को 8 लोग नहीं किए आरोग्य मिला है उनका होम टाउन में, क्योंकि उनको विश्वास नहीं था कि ये प्रभु का इच्छा है कि आरोग्य, इसके लिए उनको नहीं मिला. प्रभु का इच्छा रहकर भी प्रभु का इच्छा था उनको आरोग्य मिलने का. दैट्स व्हाई द बाइबल सेज जीसस वाज शॉक्ड. म्हणून बायबल सांगते येशूला धक्का बसला प्रभु का इच्छा रहकर भी इन लोग नहीं ले रहे, क्योंकि इनको डाउट है, इनको वचन मालूम नहीं है. I am the manifestation of a Father's will. मी माझ्या पित्याच्या इच्छाचं What प्रकटीकरण I am आहे doing is, if the Father would have been there, he would have done the same. आणि जे मी करताय जर पिता इकडे असतं त्यांनी तेच केलं असतं Amen. आमेन. I and the Father are one. आणि मी आणि पिता एकच आहे John 10:30. आणि योहान So 10:30 what he did was our Father did. मग जे त्यांनी केलं येशूने केलं ते पित्याने केलं Amen. So Amen. there should be no doubt. म्हणून तिकडे शंका नसावी. He went about doing good. तो सर्वत्र चांगलं करत Our गेला Father wants to do good आपल्या पित्याला चांगलं करायचं and healing all, आणि सर्वांना आरोग्य त्याने दिलं. not some. काही लोकांना Healing नाही all सर्वांना that are oppressed of the devil. जे सैतानाच्या द्वारे ग्रस्त होते Sickness, demonic oppression. आणि आजार सैतानाच्या द्वारे ग्रस्त होणे. There's Holy Spirit told me there are natural and demonic sickness too. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं नैसर्गिक आणि सैतानी आजार देखील आहे. You know, some people say, I know God will heal if He is willing. आणि मला माहिती आहे काही लोक म्हणतात प्रभू मला आरोग्य देईल जर त्याची इच्छा असेल तर. That's a wrong statement. आणि हे चुकीचं वाक्य आहे. That means you don't know His will. याचा अर्थ तुम्हाला त्याची इच्छा माहित नाही. Then how can you pray,
by faith. मग कसं तुम्ही विश्वासाने प्रार्थना For you कराल? don't know His will. कारण तुम्हाला त्याची इच्छा माहित Because नाही. knowing His will is faith. कारण त्याची इच्छा जाणं म्हणजे विश्वास आहे. Faith comes when you know His will. आणि विश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला त्याची इच्छा When you समजते. don't have the knowledge of God's will, you don't have faith. ज्या तुमच्या देवाच्या शब्दाचं ज्ञान नाही, तुमच्यात विश्वास When you नाही, don't know His will, ज्या तुम्हाला त्याची इच्छा माहित how can नाही, you pray with faith? मग विश्वासाने कशी प्रार्थना कराल? Knowing His will gives you faith. आणि त्याची इच्छा जाणून तुम्हाला विश्वास मिळतो. Amen. Amen. अगर तुम्हारा तुम सोच रहा ऐसा कि प्रभु बीमारी देता है, तो you cannot have faith to be healed. मग तुम्हाला आरोग्य मिळवण्यासाठी विश्वास नाहीये. Amen. Hello. Make up your mind. तुमचं मन तयार करा. I will not tolerate sickness. मी आजाराला सहन करणार नाही. Even if I feel sick, जरी मला आजारी वाटलं, if I see I'm sick, जर मला दिसलं मी आजारी आहे, yet I'll go by the word तरी मी देवाच्या and शब्दाने I will जाईन say it आणि मी असं with म्हणेन my mouth. माझ्या मुखाने, I'm not sick. मी आजारी In नाहीये. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. Okay, we will see more next week. I'll पुढच्या teach you more आठवड्यात about healing. आणि अधिक आरोग्याविषयी मी शिकवीन. And one more thing I want to tell you. आणि आणखी एक गोष्ट Holy सांगायची. Spirit reminds me. पवित्र आत्मा you मला know, आठवण करत देत आहे. you know, due to my deeper revelation in some of the scriptures, आणि काय अध्यायांमध्ये काही खोल प्रकटीकरणांमुळे you know, where I want to make you mature. मला जिकडे तुम्हाला प्रौढ करायचं आहे. Some may think that, you know, मैं पास्टर के पास कैसे जाऊं आरोग्य के लिए, मैं इतना ओल्ड मेंबर हूँ इतना साल प्रभु में हूँ, क्या पास्टर प्रेयर करेंगे क्या? मैं उल्टा दूसरे के लिए प्रेयर करना था, मगर मैं ही खुद. You don't bother. तुम्हाला अशी काळजी I करू will नका. pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Amen. Amen. You don't have to worry. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. Even if you come many times, अनेक वेळा जरी तुम्ही आला, I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. So don't feel offended or don't feel think what pastor will say. I'm an old member. I'm so many years in the Lord. आणि मी पास्टर काय म्हणतील, मी इतक्या वर्ष प्रभूत आहे, No. त्यांना काय वाटेल, असं नाही. Whatever it is, जे काय असो, I'll still pray for you. मी तरी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Don't feel bad. Don't feel that how should I go to the pastor? आणि वाईट वाटून घेऊ नका आणि तुम्ही असा विचार करू नका की मी कसं जाऊ त्यांच्याकडे. No, you can come anytime. कधीही तुम्ही येऊ शकता. I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Even if करेन. you're a very old member, जरी तुम्ही जुने if सदस्य you're coming असाल, for many years, अनेक वर्षांपासून तुम्ही येत and असाल still you need healing, आणि तरी तुम्हाला आरोग्याची गरज आहे, I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना नक्कीच करीन. Amen. Amen. I'll not feel bad. हो रे देखो कितना पुराना मेंबर है, दूसरे के लिए प्रेयर करने का तो मेरे पास आता नहीं, ऐसा कभी नहीं सोचेगा. Amen. Holy Spirit reminded me. I had this thought in the morning. आणि पवित्र आत्म्याने मला आठवण करून दिली. हा विचार सकाळी मला होता. Okay.